बघायला गेला होतास ना मगाशी पाय का बांधले ठेवले तुला
किती हा आवाज नाही का याला माहिती माहिती वाट मारे बंद लावला नाही काय काय सध्याला हा बंद करायचा काय आहे कुठे म्हणजे आता असं कुठे आता माझ्या म्हणायला खटखटी आली तुझ्यावर जरा मोठ्याने बोल बाजाराला जायचं रे तुला अगं पण मी माझ्या मळ्यात होते घरासाठी येऊ असं म्हणतेस कुठे जायचंय अगं इथेच बरं मग आले हा आले राधा मावशीला हातात मारली राधा मावशीला हातात मारली बाजारी पाठी
पट्टी आली ती. काय चाललंय काय काय चाललंय तुझं काय चाललंय तुला विचारलं होतं एकटीच आहे ही पण बरोबर आहे त्याच्याबरोबर माझं काय पद्धत हे काय बियाणे हे तुझ्याबरोबर हे कोण बरं बघितली ते म्हणतात ना तरुणपणी लाज आणि म्हातारपणी कसं आहे ते गं? आज आहे. मला माहिती सांगते होतीस कुठे का तू माझ्या मळ्याला पाणी घालत होते माझ्या मळ्याला पाणी घालत होते माऊली माझ्या मळ्यात तुम्हाला माहिती गाजर लावले. कशी ना या बांधापासून त्या बांधापर्यंत अगदी या बांधापासून त्या बांधापर्यंत गाजर आणि मुळ्यांचा मळा गाजर गाजर पाहिजे कुठं पण चांगलं पाणी घालत जावं तुझ्या मड्याला पाणी घालते कोणी एवढा वर आलाय चांगलाच वर आहे तुझा मडा येणार गोल छोटी मळा कोणाचा आहे पाहिलास का मला पाहिलं म्युझिक नाही बंद करत. आवाज कमी कर ना त्याचा. दूध घेतलंस तेच वाटेल आलं दुधाचं वेगवेगळे पदार्थ बनतात तुझं मावशी मी घेते तूप आता कोणाची मावशी काय म्हणतेस का कोणाची? आया मावशी अगं काय तुझ्या नादात लागू नको काय देऊ दे सांगते साहेब सांगते ना मी तुम्ही सांगते ती ऐका अगं मावशी मी ना घेतलंय दही दहीसाठी एवढं मोठं नाही घेतलंय ना का नमन करतोय हे संकेत. हॅलो मावशीसाठी एक पारितोषिक आलेलं आहे योगेश राजू गांगड मावशीवर खूप शिस्त आहे त्याने 1 रुपयाचं पारितोषिक मावशीसाठी दिलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे मावशी एक आमचं छानसं नाव घे गं मावशी याचं नाव घे योगेश आणि राजू वेगवेगळ्या दोघं एकदम कशा आले योगेश आणि राजू गुलाबाच्या झाडाला लागतात काटे आणि फुले गुलाबाच्या झाडाला लागतात काटे आणि फुले
योगेश रावांशी आणि राजू रावांशी लग्न होताच एकदम झाले ना लग्न. एका वर्षात झाली मला 4 मुले. त्याप्रमाणे बंटी जाधव जाधवांचा लाडका बंटी यांच्याकडून खास राधेसाठी 101 रुपयाला पारितोषिक आलेलं आहे. समन्वयक त्यांचे आभारी. धन्यवाद धन्यवाद. झालं चला जाऊया. एवढा मोठा मित्राचं काय लग्न वाढण्याची वाट त्याला नव्या तापाचं गाणं काही झोपू हात चालू ठेवून झोपू झोपू.
वसुदेव देवकीचा कुमार अभिनय समोर साकारता बसलो. हाच तो कृष्ण नावाने उतरवण्या भूमीचा भार करण्या आलो दुष्टांचा संहार. समस्त भूमंडळात किती अनिश्चित होते. धर्म लोक पावतात आणि चारी दिशांना आचार पसरतात. यज्ञ योग बंद पडतात. त्याच्या वेळी स्वयं भगवंत समोर साकार रूपात अवतात. उतरवतो भूमीचा भार. उज्ज्वल कौश शान मुष्टी जरासन आणि कालिया यासाठी अनेक कालिया हा बघ हाच तो कालिया बाबू कालिया. त्यांचा विनाश काही जवळ आला. आमचा एक कालिया नाही आलाय आला तर तो वाटत लागले खायला मिळाले नाही. पण ते आहेत तरी अरे पेंड्या, अरे सुदामा, आलो देवा आलो. हा इथं बसलाय भगवंता प्रणाम. उभं कल्याण. वाकड्या पाहिजे की तुझ्या बाजूला आम्हाला बोलावलं केलं. काय रे वाकड्या पाहिजे म्हणून आपल्या डोंगराला भेट खायला मिळालं नाही. काम कर ना एकदम बरोबर आहे देवा. आणि आम्हाला काही खायला कसं मिळणार? तुम्ही गवळींना घाटात चढवा आणि त्यांच्या दैवताची चोरी करा. नको देवा नको, तेवढं सोडून बोला. कारण यशोदा माईची सप्त ताकीद आहे आम्हा पोरांना. पोरांनो गोकुळाच्या चोऱ्या थांबवा, नाहीतर गाठ यशोदा माईशी आहे म्हणून. तेव्हा देवा तेवढं सोडून बोला. सुदामा, धर्मरक्षण एकमेव मागणं असली तुम्हा सहन या पृथ्वीवर आलो. त्यातील माझं पहिलं पाऊल म्हणजे गोकुळाच्या देह देऊन मग न जाता आपल्या गोकुळात राहायला पाहिजे. होय देवा, लहान तुमची काया आम्हाला परिस्थिती त्याची छाया. भक्ती विना देवतेची छाया. भगवंता प्रणाम. देवा तुमचं म्हणणं एवढंच आहे ना, तिथंच असतो गवळणीला प्रेमाने समजवायचं नाही तर दही दूध चोरी करून खायचं. एवढंच ना देवा, आपण निश्चिंत कुंजवनी जा. ही कामगिरी आम्ही पार पाडतो. ठीक आहे. गरज वाटत मला साथ झाला. मी त्यावेळी तेथे हजर असेल. काय देवा येतो मी. द्या. वेळ न घालवता आपल्याला निघायला हवं. गवळणी घाट सोडून जायची आणि आपल्याला तिथं पोहोचायला हवं. हा, काय देवाने शब्द घेऊन बसलात? आम्ही कामगिरी पार पाडतो म्हणून. हो एकदम काय वेगळं. अरे त्या किती आणि आपण किती? हे देवा, तुम्ही दोघं आम्ही विचारच नाही करा गाड्या. अजून एक बोल आता काय करायचं? आता काय करायचं? हे सुदामा, तो बोबड्या बोबड्या हा, त्याला काय पाहिजे? हे बघ, आपल्या समोर आता दुसरा कुठला उपाय काय? या उपायाशिवाय तेव्हा वेळ न घालवता हाक मार. हे बघ, हा, तो कुठेतरी असला ना हा. तर तो मला पाहिजे आहे. हा येतो जवळ. काय सांगतो? हो हो, हाक मार. ए बोबड्या! हा कुठला बोबड्या? हा पाहिजे रे हा इथं बसलाय मोद याला काय पण तो नाही लावत आपल्या बोबड्याला. कसा हा नक्की नक्की. ए काकी परत एकदा मार. ए बोबड्या बोबड्या! याच्यातला कोण आहे आपला? आपण काय लावत आपल्या बोबड्याचा? आपण तुला आवाज पण त्याचा ओळखतो. म्हणजे काय? हो साहेब. तुझा आवाज आहे. ए बोबड्या बोबड्या! तुम्हाला दिलंच नाही पण तुम्ही काय कामाचं नाही. त्यांनी गाजरच घातली. कंदाल केली काय करायचा? काय माहिती आता? काय करूया? हात गेला कुठं असेल रे? तू अंगातूच काय बघ. नको तुझी बा. आई लोकांनी इकडे सगळं जामच झालंय. हे बोबड्या. अरे काय रे? हे तुम्ही काय म्हणता बोबड्या? हा वाचला बोबड्या आमचा. हा आपला आहे ना? हे बघ, बोबड्या. अरे काय झालं ना? आज चिंताचा गिरामीच्या झाडाखाली आहे बघू. अरे आधी त्याच्यामध्ये मी आतला अंगुली बसलेला. काय? हा तुम्ही अंगुली बसलेला आहे. अरे ही वेळ आहे काय अंघोळ करायची? ती म्हणून ती अंघोळ कर. हे बघ हे
ती अंगवर राहू दे. तू आशील तसा किरामीच्या झाडाखाली ये. अरे पण झाले ते तिथे आल्यावर सांगतो आणि अंगवर तुला म्हणणार तर तुला यमुनेच्या डोहात पाठवतो नंतर. आशील तसा किरामीच्या झाडाखाली ये. बरं आता एवढ्या गडबडी बोलत होतो लवकर थांबवली वा लोकांची वेगळं होत आहे. सही झालं आता फील करायला लागणार झालं ना फील करायला लागणार आमचा करून हा नीट होईल तर बदलू जाऊन लाल झालाय. औषधी आहे काय केलंच का अरे केलं झालं होतं ना त्याला फील करू सही झाली ना दिल त्याला घट कसं होते पिल्ला जातो. इकडे असं फिरत ना इकडे असं फिरत इकडे असं फिरत की जाम आणि मधनं वाढलाच कसं होईल. औषधी म्हणजे काय दोन्ही बाजू अंदाज नाही करायचं दोन्ही बाजू उघडून उघडून घेतलं काय सकाळी जेवणी हाक मारली आपल्या कुंकवातल्या गवळणी बरोबर हाक मार करून मथुरेच्या मार्गाने जातात बरोबर आपण त्यांना मथुरेला जाऊ द्यायचं बरोबर आहे. बरोबर आहे का बरोबर आहे का मग तुला माहिती आपल्या कुकुराच्या गवळणी रोज हात मार करून मुठीच्या मार्गाने जातात आपण त्यांना आधी कशाला आपल्याला मुठीला आपल्याला मी ऐकलं तर तू ऐकलास तिथेच भूल झालाय अरे तुला माहित सांगायला का आपल्या कुकुराच्या गवलेली बरोबर हात मारतो इंद्रजुलाची माझा टाकते बरोबर मुद्द्याच्या बाजारात आपण आधी त्यांना कसे आजमायचं मुद्द्याच्या आपल्याला तुला मथुरेला म्हणायचं आहे का
आपण इथे फेल करू नको. आपण तुझ्या खाण्यावर नाही ती अरे हे मला खाव नाही ती. म्हणून तुला कुठे नेत नाही हलकं खाली जातो. त्या दिवस आले नाही येऊ कदा. अरे आता तारा मोठा आहे ना माझ्यावर म्हणून कुठे अरे ह्याच्याकडे तारा मोठा आहे ना तुझ्याकडे काय नाही ते अरे तारा मोठा तारा मोठा तू तरी सांग ना मला सांगतो तू माझ्या म्हणून तिथे का त्या दिवस आलो ना आम्ही त्याच्या मिशा काय बघितल्यास काय त्याच्या पुढच्या बाजूला पुढच्या बाजूला दांडे खाली परत तुझ्या तांड्या बोलतात माझी वाटा काढा ना त्याला मार अरे पण माझ्या म्हणजे आपण त्यांना हात हलवायचं का त्याला आपल्या कुटुंबातलं दैदूत मथुरेला जाणं योग्य आहे का नाही ना देवाने काहीतरी विचार करून ही कामगिरी आपल्याला दिली काहीतरी घुमात हे बघ देवाने काय सांगितली गवळणीला काटात अडवा प्रेमान शब्द वाचून ऐकल्या तर ठीक नाहीतर दैदूत चोरी करून का काय केला मोठी आमुली न आवाज तसा धावत मध्ये मध्ये तिला तुझं नाम केलं अरे भरत्यात काय मागलेलं तर फायदे धावून गेलं तुम्ही सकाळी उद्या खुली म्हणते राहणार ना आम्ही वरच्या राहणार होतो गुराचे मी खाते राहणार गेलो माझी कपिला आलेली वापस कपिला वापस आलेली अरे पोल्याची खुर्ची कपिला गेली का ना त्या वर करून त्याच्या पुढे राजा मागणे सध्या पाठी मी आणि माग कपिला काय चुकता हा पुढं ता पाठी त्याच्यामध्ये हा त्याच्यामध्ये तो हे कपिला मोहना आता मी काय करू तू कपिला नको रे वापस आलेली तिकडे मी माझ्या पाठवणार नाही तुम्ही राहा म्हणतोस मोहना कपिला तू पुढे खाली मागे त्याच्या मला राजा आणि पाठीमांग मी म्हणजे असं होतं असं राहिलीच होतं आणि सोबत कुठलं का नाही किती त्या दादीत गेला त्यांच्या मागून मी पण गेला ती तवाना फाय हे काय माझ्या अंगाला भुजले मी ऐकलं का करत तू इकडे काम दोघांचा फाईट करून गाडी ना असा बाहेर आला ना पण माझ्या अंगाला पुरी होता हात लागली का थांबो आता मोबाईल पासून आला ते खाते मी पाठवू गेला खाली देतो एवढी मोठी खाला त्याला ती बातमी त्याला जागा बारीक करून अरे राजा पण काय लागली असा करू तरी काय तुझ्या ऐकलं गेला द्यायला म्हणजे राहणं चाळीस किलो होतं तिकडे ह्याला उदी होत तसं नाही बा त्याच्या काय घाबरू नको तर पुरे लागले तुझ्या आता सगळे कपडे काढून धुल्यात धुलन घे अंगावरचे सगळे कपडे काढ आणि धुल्यात धुलन घे धुल्यात धुलन घे काय ठेवायचं मी गेला संध्याकाळचा धुल्या आणि धुलू लागले धुल्यात धुलू लागला आणि कुठे ती पोरं होती मी धुल्यात होत्या बघाय बरोबर आणि माझं अरे ती अशी वैद्य माझ्या बाजूला आली मी धोते तशी ती पण धोती लागली तुझ्या वाटत माझ्या वाटते मला भुजेचा धाप तिथे माझी गेला
मूर्ती कुठली आली काय माझ्या अनुभव आता नाही करणार का तर हा धुण्यात उठून गेलो आजू बाजू तेवढ्या तू हाक मारती आता आता गणपती तेव्हा तिथे उभं आहे बरोबर तो आलं लय बरं झालं बुवा. बरं झालं हे तर झालं म्हणजे आपल्याला सांगायला नाही का गौऱ्याने काय एकट्या एक दुखत्या जाण्याचं नाही, नाही. ते नंदा मावशी ती जाते काय असेल जातीमध्ये म्हातारी काय बघते फुलकुले हलकी उदे आता तिथे वाच सांगायचं नाही पोलीस किंवा काय ते आहे ना तिच्या काय तर म्हणतात त्याला कोणाच्या शिवगंधा मावशीच्या काय कशावर काय आहे शिवगंधा मावशीचा कोणाला काय त्याला अरे काय तुला काय सांगायचं तुझी काय आहे नाही आता पुढे येत नाही मला मग बोलू नको. हे काय करायचं ना गौरीने आल्या की आपण आज रस्त्यात जायचं तुम्ही माझ्या मागे उभं राहायचं मी पुढे जाणार तू का पुढे आम्ही का पुढं तू मासे कोणता जाशील तुला माहिती आहे मागती काय येतं काय आहे अरे एवढं मोठं मन नाही तुझे आता बघा हाय माफीला मी पुढे जाणार ना मी माझ्या मागे उभं राहायचे माफीला अशी अडवली अजिबात पुढे येते नाही मी माझ्या मागे पुन्हा येतं मी माफीला अडवून तिला सांगायला लागणार आपल्या तोंडात बरोबर आहे आपल्या तोंडात सांगत ती तिच्या तोंडात मला सांगत बरोबर आहे माझी इकडची बाजू जागा ती कमी आहे ना तुम्ही दगडाच्या मागे उभं राहा आणि काय करायचं मावशी जी काय बोले तिच्या बोलावर लक्ष द्यावायचा तुला जातो माझ्या काय होण्याचं नाही दोघं जाऊया आता पण आधी नाही गेली तू गेल्या काय पण सांगशील मग सामील काय करायचं सगळं बघायचं घर सगळं करा सांगतोस तर अरे त्याच्या जाते जमीन का आता मावशी मला काहीतरी बोलणार का नाही तिला आठवड्यावर मी पण ती काय बोले ना माझी ही बाजू झाली ती कमी आहे तुला माहिती आहे ह्या बाजू सगळं ऐकता येत नाही मला म्हणून ती का आपल्या तोंडात बोले ना तुम्ही दोघांनी मागे उभं राहा ती काय ती बोले तिथे बोलावर लक्ष द्यावायचं बोलल्यावर नको आता लक्षात आलंय माझ्या आता ती वेळ घालू का त्या गौऱ्याने तिकडे खाली उठतात त्या पलीकडे वाट तुला माहित आहे ना भाई माझे चला लोक अजिबात ते काय शब्द काढत आले माझं राज्य काही तुला जाणार तुम्ही माझ्या मागं मग तो काय तोंड करते येतो ना आम्ही निघायला नाही तुझं हॅलो जावई जितेंद्र पवार गाव पिंपळ यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक समीर कदम उर्फ बाहुली आज झाले लग्न
आज झालं लग्न. लग्नात आता बँडवाला समीर रावांचं नाव घेते. झोके का नाही सा. अरे तुझे का नाही म्हणणार भरपूर भरपूर असं वापर मिळेल. मला माहिती आहे. दोन वर्षांचं वाकडेच होईन जा. म्हातारी कुठे येऊ दे आधी. तुझा मासे येतोय रेखा आहे ना. आता दे. असे इथं उभी राहा. चालेल मध्ये जाय. इथं उभी राहा. आणि हमारे मध्ये काय ते दाखव. तू खूप कुठे गेला ते. मला काय दिसत नाही गं. विघ्नेश गेला तुला दिसला नसेल तुझं. आता पुढे मागणी पुढे हा माझा पोते त्यांची काहीतरी अडचण मला दाखवून तरी काय. हा माझा पोते मला हा मोठा आहे म्हणतो. पूर्ण हा मोठा आहे म्हणतो. काय झालं काय झालं मारील हा वर गेला होणारा उतरत ना पहिल्याबद्दल पुरस्कार जायचा तसंच होत आहे तसंच होत आहे तुम्हाला मानू बघा पुढे पुढे मावशी तो बनण्यावर नसेल ठेवा असं सांगतो कोणावर बनण्यावर आपल्या तो 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 नाही काय तू बोलती त्याच्यावर बोलतो माझ्या बोलावर त्याच्यावर सांगितला ह्याला तो काय बोल घेत नाही. त्याच्या वाता गेलेली आहे आता गेली सकाळी आम्ही बिया होता तिथे मध्ये हमारी तिथं नाव आता मी काय होतो मी काय आता ह्या माझ्या बोटाकडे आणि मी काय होतो आणि मी काय होतो मी काय आजपासून तुम्हाला फार फार करून नाही दुधाची माझ्या घे अजिबात मुलीला राहता येणार नाही तुला काय झालं? काय बोलायचं रे आता थाप मार करून हे दुधाची माझ्या घे अजिबात आजपासून मुलीला राहायचं नाही आम्ही जाऊ शकत नाही तू खूप त्यांना बोलवून घेता पुढे पुढे तू पुढे तू तू तुम्हाला भात मार्कून आहेत अजिबात अजिबात मथुरेला जाता येणार नाही मावशी हा मथुरेला म्हणतोय मथुरेला म्हणतोय. मग तर मग मथुरे माझ्या पोरीच्या पुढे दुखलेला मुलीला काय किती ना आता तुटली आहे तुकडी पण पहिल्यांदा वेगळं तोचलीच नाही. तुकडी आला
ना त्याला तोचलीच नाही. माझी तुझी नाही ना जाऊ. अरे तुला पहिले तुमच्या पण खाण्यावर नाही तर मेला असं अरे हा प्रतिबंध म्हणाला. प्रतिबंध मग ठीक आहे तू सांग. तू पुढे तू सांगत आला. हे बघ मावशी तो काय म्हणाला 12 मार्गांचा 1 मार्ग करून सगळ्या वाटा प्रतिबंध करून मी इथं उभा आहे. त्या मुंबई घातलेली आहे. जाऊ दे आता हे धैर्याची माता इथे घ्या आणि गपचूप आपली पुन्हा जेवण तिथे तिथे बसून घ्या आम्ही इथे उभं राहणार तुम्हाला इकडे आमच्या किशन जेवण त्याचा हुकूम आहे आम्ही बोलून आम्ही आहो नाही तू बोलून आणू आणतो अगरबत्ती पेटून येऊ काय? तुझ्या अगरबत्तीच्या मी काम येतो मला तिकडे अगरबत्त्या पेटवल्या कपडा हालायचं काम नाही काय म्हणून बरोबर आहे या तू मला मात्र यांना नाही येतं तिकडे चला आता ते आता काय सांगायचं मी काय ऐकून मी जाय पहिले ते माझं वाचं लागेल ना तर कधी कारण होतं तुझ्या अंगावर सांगतो घालायच्या तुला जाऊ देणार नाही मला वाटतं. त्यांचं काय म्हणायचे ऐकून घे आणि येऊन मला सांग. मी आता सगळं जाते माझ्यात माझ्या बघ त्यांचं काय म्हणायचे. हा चालेल मावशी. राजे, कोण ते हे? सांगा फक्त मी. कोण आपण? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात राजे? पायी पद्म, बेंबीरा, मस्तकी तुरा, विठ्ठलाच्या विठेवरती उभे राहून विठ्ठल विठ्ठल म्हणतात. असे असते श्रीकृष्ण भगवान. राधे तुझं म्हणणं जे असं आहे तुम्हाला देहानं पाहत असशील तर मी त्याहून वेगळा स्थूल सूक्ष्म कारण महाकारण यासारखे 4 देह असतात आणि राधे बरं का तेही मला सोडावे लागतात पण ते उली परते गेलं तेथे राहून नंतर आपली जन्मजन्माची ओळख व्हावी तसेच आपल्या अवतारांची देखील आम्हाला जाणीव व्हावी. माझे हेच ते माझ्या पोहळा उतरांची लीला आणि हीच ती माझी कृष्ण लीला आणि हीच ती माझी कृष्ण जन्म गुण पहिला अवतार मत्स्य हे राधे 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 हा तो माझा पहिला होता मत्स्य मत्स्य जन्म कोणा घे कोणी राधे जानी तो आद तुला दुसरा अवतार दुर्मधरुनी भर पाठी बहिला अगे राधे आज तो माझा दुसरा होता उर्म उर्म जन्म कोणा घे कोणी राधे जानी तो आद तुला तिसरा अवतार वराह धरुणी गाणे चढिले पृथ्वीला तिसरा अवतार वराह धरुणी गाणे चढिले पृथ्वीला हा तो माझा तिसरा होता वराह वराह जन्म कोणा हा तो माझा चौथा होता नरसिंह नरसिंह जन्म कोणा घे कोणी राधे जानी तो आद तुला जानी तो आद तुला पाचवा अवतार
आज माझा 5वा अवतार वामन जन्म गुणा गे बोली राधे जानी तो आज तुला तो आज तुला हवा परशुराम धरुणी हे राधे आज तो माझा 6वा अवतार परशुराम जन्म गुणा गे बोली राधे जानी तो आज तुला राम श्री राम जन्म गुणा गे बोली राधे जानी तो आज तुला जानी तो आज तुला 8वा अवतार कृष्ण धरुणी आलिया तो दिला 8वा अवतार धरुणी कालिया तो दिला अगं ये हाच तो माझा 8वा अवतार कृष्ण श्री जन्म गुणा गे बोली राधे जानी तो आज तुला जानी तो आज तुला अगं पोरीनो, हे तर खरंच श्रीकृष्ण भगवंत आहे. चला आपण शरण जाऊया. प्रणाम भगवंता. राधे, क्षमा करणे हा माझा धर्म असून त्याचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. आपण आपल्या कर्त्याने जाऊया, सुखी आनंदाने राहूया. आता यावेळेस निर्मोह दिसून मला घरी निघायला हवे. तेव्हा नाही राधे, 7व्या अवतारी दिलेले होते तर ह्या अवतारी पूर्ण करायला लागेल. राहुल अरे सोड ना तिला. Thank you.
जाऊ नको दूर तुराने ये जवळ सांगताळ भगवाने कशी गेली माते बाहुने तिची आठवणे